नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर पहा, आज आपण 32 साईजचं कटोरी पेपर पॅटर्न कटिंग पाहणार आहोत. तर हा ब्लाऊज आपला 32 साईजचा आहे. आपण जो चार्ट दिलेला होता त्यानुसार मी इथे मापे अशा प्रकारे लिहून घेतलेले आहेत. तर हे बघा, उंची आहे 13 इंच, शोल्डर आहे 9.25 इंच, मागचा गळा आहे 9.5 इंच, समोरचा गळा आहे 7 इंच, मुंडा आहे आपला 5 इंच, आर्म होल 15 इंच, कटोरी 5 इंच, डॉट पॉइंट म्हणजे कटोरीसाठी जो आपण टक्स पॉइंट देतो तो आहे 9.25 इंच आणि क्रॉस पट्टीसाठी आपण जो पॉइंट देतो तो आहे 11.5 इंच. तर बघा, आपण हे आपला जो आपण चार्ट दिलेला आहे त्यानुसार मी इथे मापे अशा प्रकारे लिहून घेतलेले आहेत. आता बघा, आपण याच्यावरून पेपर कटिंग करणार आहोत. मी ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची, हे मापे आपण कशी ही मापे घ्यायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर आपला जुन्या ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची हा व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आता बघा, आपल्याला सर्वात पहिले काय करायचं असतं, उंची घ्यायची असते. तर मी काय केलेलं आहे, 2 पेपर घेतलेले आहेत. हे सिंगल पेपर आहे. अशा प्रकारे मी हे 2 पेपर घेतलेले आहेत, कारण आपल्याला समोरचा आणि मागचा दोन्ही पार्ट सोबतच कट करून घ्यायचे आहेत, म्हणून मी 2 पेपर घेतलेले आहेत. अशी इथे आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेले आहे, म्हणजे आपलं खालीवर माप टाकताना कुठेही खालीवर होऊ नये म्हणून मी एक लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथूनच आपल्याला इकडच्या साईडला उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे टेप ठेवायचा लाईनवरती. आपण जी लाईन मारली तिथे मी अशा प्रकारे टेप ठेवून घेतला आणि इथे 14 इंच 13 इंच आपलं ब्लाऊजची उंची आहे, त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं, म्हणजे इथे मी 14 इंचावरती एक मार्क करून घेतलं. तसंच पुढे टेप सरकवत इथे पण एक 14 इंचावरती मार्क करून घेतलं. आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घेऊ. हे मार्क करण्याचं कारण म्हणजे आपलं इथे पण आपलं सरळ आलं पाहिजे, खाली किंवा वर असं गेलं नाही पाहिजे, म्हणून हा मार्क केलेला आहे. बाकी दुसरं याचं काही विशेष असं काही काम नाहीये. आता बघा, आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे. तर शोल्डर किती आहे आपलं, 9.25 इंच. साईजसाठी शोल्डर आलेला आहे 9.25 इंचाचं. तर आपल्याला बघा, इथून 9.25चा अर्धा भाग घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला शोल्डरचे अर्ध म्हणजे 9.25 आहे, तर 9.25चे आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे, म्हणजे 4.5. आणि एक लाईन वरती मी इथे मार्क करून घेतलेला आहे. आपण 4.25 घेऊ. 4.25 वरती मी इथे मार्क केलेला आहे 4.25. आता इथं आपण जिथे शोल्डरची लाईन ड्रॉ केलेला आहे मार्क, तिथूनच खाली आपल्याला मोंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे. तर मोंड्याचं माप आहे आपलं 5 इंच. बघा, मी 5 इंचावरती एक मार्क करून घेतलं. इथून पण मोजून घ्यायचं आपलं बरोबर. इथे जेवढं आहे तेवढंच इथे पण असलं पाहिजे, म्हणजेच 5.25 इंचावरती आपण एक ड्रॉ करून घ्यायचं. सरळ लाईन मारून घ्यायची. आता बघा, जिथे आपल्या इथे मुंड्याचा माप संपलेला आहे तिथूनच आपल्याला चेस्टचं माप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छातीचं. तर आपल्याला 32चा चौथा भाग घ्यायचा असतो छातीसाठी. 32चा चौथा किती येणार, 32चा चौथा भाग येतो बघा 8 इंच. हे बघा, मी इथे 8 इंचावरती एक ड्रॉ केलेला आहे आणि परत इथे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्राचं. आता बघा, इथे आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे. तर मी गळा रुंदी टाकत आहे 2 इंच, कारण आपला बॅकचा गळा जो आहे तो डीप मध्ये आहे, 9.5 इंच आहे, आणि समोरचा गळा 7 आहे. तर दोन्ही गळे आपले डीप आहेत. डीप गळे असल्यानंतर आपल्याला गळा रुंदी ही 2 ते 2.25 किंवा मग 2 आणि 1 पॉइंट असं घ्यायचे असते. जास्त जर घेतलं तर आपला ब्लाऊज
शोल्डर वरती उतरतो. तर बघा मी समोरचा गळा 7 इंच घेतलेला आहे. इथे 2 घेतलं, इथल्या साईडने आपण 2.25 इंच घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे. म्हणजे तिथे मी अर्धा इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि इथून सरळ लाईन ड्रॉ करून घेते. आता बघा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचे आहेत. तर आकार देताना पहा इथून आपल्याला अगोदर अर्धा इंच डाऊन करायचं आहे आतल्या साईडला. मुंड्यामध्ये अर्धा इंच आतमध्ये डाऊन केल्यानंतर पॉइंट जोडून घेऊ. आणि आता बघा इथून आपल्याला 1 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि 1.25 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा. एवढं झालं. आता बघा आपण काय करू, आधी कमरेचं माप टाकून घेऊ. तर कमरेचं माप टाकताना आपल्याला बघा इकडच्या साईडने आपल्याला माप टाकायचं आहे. आता याची कमर आहे बघा 28 साईज. तर 7 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं. 1 इंच आपलं मागचे डॉट आपण जो टॉक्स मारतो मागचे पाठीचे त्यासाठी 1 इंच आणि परत 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. जी आपण इथे 1.5 घेतली ते इथे पण 1.5 इंच. आणि आपण अशा प्रकारे पॉइंट मॅच करून घ्यायचे. आता बघा इथून आपण आकार देऊन घेऊ. तर बघा आपला हा जो पहिला आकार आहे म्हणजे 1.25 इंचावरती इथून 1.25 इंचावरती हा जो आकार दिलेला आहे तो आपला ह्या पहिल्या लाईनला मॅच होणार आणि इथे मार्जिनच्या लाईनच्या तिथे टच होणार. दुसरा जो आकार आहे हा 1 इंचाचा इथून 1 इंचावरती दिलेला तो आपला ही जे आपण डाऊन केलेला आहे या लाईनला टच होणार म्हणजे दुसऱ्या लाईनला टच होणार. आणि अशा प्रकारे इथे 1.5 इंच मार्जिनच्या लाईनला जाऊन दोन्ही पण इथे मॅच होणार. आणि इथून खाली 1.5 इंचावरती आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून टॉक्स पॉइंट घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला क्रॉस पट्टीचा पॉइंट घ्यायचा आहे बघा इथून क्रॉस पट्टीचा. तर क्रॉस पट्टीचा पॉइंट किती आहे आपला 11.5 इंच. बघा इथे 11.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे. आणि याला सरळ अशा प्रकारे सरळ सरळ लाईन एक ड्रॉ करून घेतली. इथेच आपल्याला कटोरीचं टाकून घ्यायचं आहे. कटोरीचा जो आहे आपला कटोरी किती आहे आपली 5 इंचाची. तर इथे क्रॉस पट्टीवरतीच कटोरीचा एक मार्क करून घेतला 5 इंच. इथे वरती पण 5 इंचावरती एक मार्क केला आणि सरळ हे दोन्ही पॉइंट ड्रॉ करून घेतले. आता बघा ही आपली पहिली लाईन आहे. तिथून आपल्याला 2.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं. इथे गळ्यावरती 1 इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि हे अशा प्रकारे जॉईन केलं. इथून हलका गोलाकार देऊन घेतला. आता बघा आपण इथून 2.5 इंच घेतलं आणि इथून घेतलं तरी चालतं, काही नाही प्रॉब्लेम. फक्त आपल्याला जर जाड किंवा मोठी पट्टी जर हवी असेल तर आपण इथून 2 इंचावरतीच घ्यायचं आणि थोडीशी जर जाड पाहिजे असेल तर इथून 2.5 इंचावरती घेतलं तरी पण चालतं.
बघा हा पॉइंट आपण मॅच करून घेतला. आता आपल्याला इथे पण आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीला. तर इथे आपल्याला 1.5 इंचावरती अशा प्रकारे एक मार्क करायचं आणि असं गोलाकार देऊन घ्यायचा. तर बघा हे आपलं बेसिक कटिंग हे कटोरीचं ड्राफ्टिंग तयार आहे. आता आपण ह्याला आहे असं कट करून घेऊ. मागच्या गळ्याचा इथे आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. तर पहा मागचा गळा आहे आपला 10.5 इंच. इथे मार्क करून घेतलं आणि आता आपण कटिंग करून घेऊ. ही जी एक्स्ट्राची आपण ड्रॉ केलेली होती तो पण पेपर आपण कट करून घेऊ. आता जो पॉइंट आपण दिलेला आहे तिथे आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कट मारून घेतला. आता आपल्याला जिथे आपण गळा ड्रॉ केलेला आहे तिथे पण एक कट मारायचा आहे. जिथे आपलं मार्जिन आपण 1.5 इंचाचं दिलेलं आहे तिथे पण एक कट मारून घ्यायचा आहे. आता आपला बॅक पार्ट आपण साईडला काढून घेऊ. फ्रंटची कटिंग पूर्ण करू. इथे आपले डॉट येणार बघा. पहा गळ्याकडच्या साईडने इकडे 4 इंचावरती आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. उभा पण 4 इंच. आपला डॉट येणार. आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर पहा आपली ही नॉर्मल कटोरी आहे. याच्यावरून आपण आता मी बघा दोन्ही साईडने 1-1 इंच आणि खाली टक्सच्या तिथं पण 1 इंच असं आपण वाढवून घेतलेला आहे. हा जो ग्रीन कलर दिसतोय तिथून मी दोन्ही 1-1 इंचाचं वाढवून घेतलेला आहे. इथल्या साईडला आपल्याला आपण जेवढं इथे घेतलं शिलाईत घालण्यासाठी तेवढंच आपल्याला इथे पण घ्यायचं आहे आणि तेवढंच मार्जिन घेत आपल्याला इकडच्या साईडला असं गोलाकारमध्ये खाली यायचं आहे. इथे मॅच करत आपल्याला अशा प्रकारे बघा. आता आपण याला आहे अशी कटिंग करून घेऊ.
आता आपल्याला इथे टॉक्स पॉइंट, आपला जो टॉक्स आपण इथे मारणार आहोत त्याचे आपल्याला इथे मार्जिन काढायचं आहे. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं, हा जो मधला कॉर्नर आहे तिथून आपल्याला कटोरी अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आणि आपल्याला इथे आपलं हे जे अंतर आहे हे बघा, इथे फोल्ड केल्यानंतर गोलाकार भाग आपला फोल्ड झाल्यानंतर हा जो खाली शिल्लक एक्स्ट्राचं जे आपल्याला मोजून घ्यायचं आपल्याला किती आहे, तर बघा 1/2 इंच एक्स्ट्रा राहतं शिल्लक. तर आपल्याला इथे पण 1/2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे. आपली कटोरी होती बघा 5 इंचची, तर 5चा आपल्याला अर्धा करून घ्यायचं आहे. मध्ये आपला किती राहिलता 2.5 इंच, तर बघा 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आणि तिथून आपल्याला आपला जो हा मार्क होता टॉक्सचा तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मॅच करून घ्यायचं आहे. इथे पण आपल्याला सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आणि इथे आपलं तिथे आता अशा प्रकारे आपली कटोरीचं हे तयार आहे. ही साईडची पट्टी इथे हे बघा अशी फिट झाल्यानंतर कुठे एक्स्ट्रा राहत नाही, आपलं कुठे कमी पण पडत नाही आणि कुठे जास्त पण होत नाही. एकदम छान असा हा ब्लाऊज बसतो. इथे आपण आता याचा गळा टाकून घेऊ. तर बघा आपण जिथे 9.5 इंचाला मार्किंग केलेलं होतं तिथून आपल्याला इथे 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आता बघा याला आपण मटका आकार देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी मी 3 इंचावरती शोल्डर कडून 3 इंचावरती एक मार्क करून घेतलं. जिथे 3 इंच मार्क केलेला आहे तिथून अर्धा इंच आतमध्ये अशा प्रकारे आतमध्ये एक अर्धा इंचावरती मार्क केला. तिथून खाली 3.5 इंचावरती एक मार्क केला. बाहेर 1 इंचावरती अशा प्रकारे मार्क केला आणि असा एक आकार देऊन घेतला. हा आकार एकदम छान असा मटक्याचा तयार होतो, कुठेही कमी जास्त होत नाही. तर अशा प्रकारे आपला आज 32 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न हे कटिंग करून झालेलं आहे. आता ह्याची मी स्लीव्ज दोन्ही पाहिले आहेत. स्लीव्ज ह्या सगळ्यांच्या सेमच असतात, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये स्लीव्ज दाखवण्याची काही गरज वाटत नाही. तर तुम्हाला जर ह्याची पण स्लीव्ज पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंट बघून याचा व्हिडिओ बनवेल याच्या स्लीव्जचा 32 साईजसाठी.